महाराष्ट्र न्यूज, सर्वसामान्यांच्या हक्कासाठी, न्यायासाठी। वाई गणपती आळी येथे राहणाऱ्या मंदा अशोक खंडागळे या ज्येष्ठ महिला त्यांच्या पतीच्या डोळ्याच्या ऑपरेशनसाठी लागणारे 50,000 रुपये कापडी पिशवीमध्ये घेऊन केळकर हॉस्पिटल चौडी चौक येथे जात असताना रोकड असणारी पिशवी खालून कशाने तरी कापून चोरी करून नेल्याबाबत वाई पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा नोंद करण्यात आला असून 50,000 रोकड हस्तगत केली आहे। सदर गुन्ह्याचा तपास करत असताना वाई पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक श्री जितेंद्र शहाणे यांना त्यांच्या खास बातमीदारामार्फत सदर चोरटा हा वाईमधील छत्रपती शिवाजी महाराज चौकात येत आहे अशी बातमी मिळाली आणि त्याप्रमाणे त्यांनी वाई पोलीस स्टेशनच्या तपास पथकातील अधिकारी आणि अंमलदार यांना सदरील संशयितास ताब्यात घेण्याच्या सूचना दिल्या आणि त्याप्रमाणे वाई तपास पथकाने छत्रपती शिवाजी महाराज चौक येथे सापळा रचून अजून संशयित दिसमास ताब्यात घेतले। ताब्यात घेतल्यानंतर सुदर्शन त्याचे नाव विचारले असता त्याने स्वतःचे नाव बिलाल बरसे अली जाफरी राहणार कल्याण जिल्हा ठाणे असं सांगितलं। त्यास तपासकामी वाई पोलीस स्टेशन येथे नेण्यात आलं आणि त्याची कसून चौकशी केली असता सदरील चोरी ही त्यानेच केल्याची कबुली दिली। त्यानंतर 2 पंचांसक्षम त्याची अंगझडती घेतली असता त्याच्याकडून 50,000 रुपये रक्कम मिळून आली आणि ती रक्कम तपासकामी जप्त करण्यात आली। या कारवाईमुळे वाई पोलिसांचे जनसामान्यांमधून कौतुक होत आहे। सदरील कारवाई सातारा जिल्हा पोलीस अधीक्षक श्री समीर शेख, अप्पर पोलीस अधीक्षक श्रीमती आंचल मॅडम, उपविभागीय पोलीस अधिकारी श्री बाळासाहेब भालचिंग यांच्या मार्गदर्शनाखाली वाई पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक श्री जितेंद्र शहाणे, तपास पथकाचे पोलीस उपनिरीक्षक सुधीर वाळुंज, पोलीस हवालदार अजित जाधव, पोलीस कॉन्स्टेबल राम कोळी, श्रावण राठोड, प्रसाद दुदुस्कर, नितीन कदम, हेमंत शिंदे, विशाल शिंदे यांनी केले आहे। आपल्या परिसरातील बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या सत्यशोधक महाराष्ट्र न्यूज चॅनलला यूट्यूबवर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा।